नमस्कार मंडळी, मी अश्विनी पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर. भाजी बघून तुम्ही समजला असाल आज आपण कसली भाजी बनवतो आहे. हो, आज मी इथे बनवणार आहे डांगराची भाजी. ही भाजी अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्स वापरून आपण बनवू शकतो. याला आपण डांगर म्हणतो, पंपकिन म्हणतो, भोपळाही म्हणतात, कोणी लाल भोपळा म्हणतात. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य फार कमी आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे, डांगर, हिरव्या मिरच्या, मीठ आणि तेल. सर्वप्रथम मी इथे डांगर घेतलं आहे, ते धुवून घ्यायचं आहे, ते पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जशा बटाट्याच्या फोडी करतो तसं या डांगराच्या बारीक आपल्याला फोडी कट करून घ्यायच्या आहे. ही भाजी आपण वरईच्या थालीपीठासोबतही खाऊ शकतो जर आपल्याला उपवास असेल तर. ही अप्रतिम लागणारी भाजी आहे. आणि हां, यात आपण गुळही वापरणार आहोत. इथे मी डांगर कट करून एका डब्यामध्ये भरून घेतलं आहे. डांगर कट झाल्यानंतर आपण इथे साधारणतः 3 हिरव्या मिरच्या कट करणार आहोत. 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या कट झाल्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये थोडीशी जिरे घालायची आहे. जिरे उडून घ्यायची आहे. त्यानंतर मग थोडीशी हिरवी मिरची आपण यात घालणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मीठ. गूळ हा ऑप्शन आहे बरं का. त्यानंतर आपलं जे डांगर आहे ते असं कढईमध्ये परतायला टाकून द्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. हे डांगर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हलवून झाल्यानंतर याला आपण थोडीशी वाफ दटपून देणार आहोत. म्हणून व्यवस्थित तेलामध्ये हे परतल्या गेल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं झाकण ठेवल्यानंतर ते झाकण आपण काढल्यावर तुम्ही बघू शकाल आपलं जे डांगर आहे ते शिजलं आहे, व्यवस्थित शिजलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत गूळ. गूळ हा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात, अदरवाईज तुम्ही दाण्याचा कुठेही घालू शकतात. मी इथे गूळ घालते कारण गूळ घातलेली भाजी माझ्या मुलाला खूप आवडते. गूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि आपली भाजी तयार आहे. आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल. लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या रेसिपीसोबत.